मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत की याच्या दोन गाड्या आहेत मित्रांनो, आणि यांचं करणार आपण कंपॅरिझन रिव्ह्यू करा मित्रांनो. ज्यामध्ये एक आपल्यापाशी गाडी मित्रांनो सेल्टोचं बेस मॉडेल मित्रांनो डिझेलमध्ये HT डिझेलमध्ये येऊन जाते मित्रांनो, आणि एक आहे आपल्यापाशी पेट्रोल HTK थर्ड बेस मॉडेल मित्रांनो. प्राइसिंग जर बघायला गेलो मित्रांनो, तर डिझेल मॉडेलची प्राइसिंगवर आपल्याला JPSK वरती 12,59,000 मित्रांनो, आणि या मॉडेलची मित्रांनो पेट्रोल मॉडेलची प्राइस 13,09,000 मित्रांनो. म्हणजेच की दोनों गाडीमध्ये जर आपण जर डिफरन्स पाहायला गेलो प्राइस वाईज मित्रांनो, 44 ते 50,000पर्यंत मोठा पकडू शकतो आपण मित्रांनो. बाकी 50,000 तुम्ही याच्यात एक्स्ट्रा देऊन तुम्हाला काय मिळणार ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघून जायचा मित्रांनो. तुमचा जर डाऊट वगैरे क्लिअर होऊन जाईल, तुम्हाला डिझेल गाडी घ्यायची का पेट्रोल गाडी घ्यायची मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण जर बोलूया आपल्या गाडीच्या चाबीघराबद्दल मित्रांनो. दोन्ही गाडीच्या चाबीघर तुम्ही बघू शकता या प्रकारची मिळून जाईल. ही बेस मॉडेलची चाबी मित्रांनो, हे आपल्याला पेट्रोलचं थर्ड बेस आहे त्या मॉडेलची चाबीघर मित्रांनो. बाकी कंट्रोल करत आपले सगळे सेमच येऊन जातात मित्रांनो. आता मित्रांनो प्राइसिंगवर तर तुम्हाला सांगितले असेल मी की हिची 12,59,000 आहे, हिची 13,09,000 आहे. दोनों गाडीचे डाऊन पेमेंट करा मित्रांनो, ते तुम्ही 4.5 ते 5 लाख करू शकता मित्रांनो. तर चला आता आपण याच्या दोनों गाडीच्या बोनटला ओपन करूया मित्रांनो. बाकी बोनटला तुम्ही इथून आरामात ओपन करू शकता मित्रांनो. आणि दोन्ही गाडीमध्ये आपल्या हायड्रोक्स वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो. या इथं पण तुम्ही डायरेक्ट याला असं ओपन करू शकता. हात जर लंबा असेल मित्रांनो, तुम्ही याला डायरेक्ट पण ओपन वगैरे करू शकता मित्रांनो. तर चला याला ओपन करूया मित्रांनो. ब्लॅक गाडी वगैरे गरम खूप झालेली आहे, पण हायड्रोक्स वगैरे मित्रांनो गाडीमध्ये, तर काय पायाच काम नाही तसं. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्रांनो डिझेल वगैरेबद्दल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंजिन येऊन जाते मित्रांनो 1.5 लिटरमध्ये CIDI इंजिन येऊन जाते मित्रांनो VGT मध्ये, जे की 1493 CC मध्ये 4 सिलेंडर इंजन, जे की आपल्या पॉवर करून देते मित्रांनो 114 bhp, आणि टॉर्क करून देते मित्रांनो 250 न्यूटन सांगा मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया पेट्रोल मॉडेल वगैरेबद्दल मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंजन स्मार्ट स्ट्रीम G 1.5 लिटरचं आहे मित्रांनो. 1497 CC मध्ये इंजिन येऊन जाते मित्रांनो 4 सिलेंडरमध्ये, जी की आपल्याला पॉवर करून दिले मित्रांनो 113 bhp, टॉर्क करून देते मित्रांनो 144 न्यूटन सांगा मित्रांनो. बाकी तुम्हाला दोनों गाडीमध्ये आपल्याला इन्सुरेन्स मिळून जाईल मित्रांनो. हॅड्रेस वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो. बाकी बॅटरी वगैरे या बाजूला दिलेली आहे, आणि या बाजूला आपल्या दोन्ही गाडीची मित्रांनो जे बॅटरी फ्यूज वगैरे असतात ते आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. बाकी वॉशिंग फ्यूजचं पाणी वगैरे तुम्ही याच्यामध्ये इथून टाकू शकता मित्रांनो. तर चला दोन्ही गाडीच्या बोनटला क्लिअर बंद वगैरे करून. तर मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या दोन्ही गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरेबद्दल मित्रांनो. तर 5.3 मीटरमध्ये दोन्ही गाडीचं जे टर्निंग रेडियस वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. डिझेल टँक कॅपॅसिटी वगैरे आणि पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे दोन्ही गाडीमध्ये आपल्याला 47 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. मायलेज वगैरे बघा गेलो आपण तर आपल्याला 16 ते 17 kmpl पर्यंत दोन्ही गाडीचं आहे मित्रांनो. चालवण्यावरती डिपेंड असते. बाकी मित्रांनो जे डायमेन्शन वगैरे आपल्याला, तर जसे आता आपल्यापाशी दोन्ही गाडी वगैरे मित्रांनो 4 मीटरपेक्षा मोठ्या आहेत मित्रांनो. म्हणजेच की क्रेटापेक्षा पण थोड्या मोठ्या गाड्या वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो ह्या. म्हणजेच की यांची टोटल जी लांबी वगैरे ती आपल्याला 4,460 mm मध्ये येऊन जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्याला 1,830 mm. गाडीची उंची वगैरे मित्रांनो 1,635 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी दोन्ही गाडीचा व्हीलबेस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 2,690 mm मध्ये मिळून जाईल. 200 mm गाडीमध्ये ग्राउंड कसे मित्रांनो, आणि जे बुटफेस वगैरे आहेत ते आपल्याला 447 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 450 लिटर म्हटलं तरीही चालेल मित्रांनो. बाकी प्राइसिंग वगैरे तुम्हाला सांगितली असेल मी दोन्ही गाडीची. आता मित्रांनो आपण बोलूया दोन्ही गाडीचे नॉर्मल फीचर्स वगैरेबद्दल मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्ही समोर बघा मित्रांनो, तुम्हाला वाटणार नाही की बेस मॉडेल कोणतं आहे आणि थर्ड बेस मॉडेल कोणतं आहे मित्रांनो. म्हणजेच की खूप चांगल्या प्रकारे म्हणजेच कंपनीच्या काम वगैरे केलेलं मित्रांनो, कस्टमर नाराज नाही हो. आणि बेस मॉडेल घेतलं तरी त्यातनी बाहेरून काय काम करायचं काम नाही मित्रांनो. हे बेस मॉडेल बघू शकता तुम्ही, हे थोडं थर्ड बेस मॉडेल झाले. रूफ वेट्स वगैरे याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो, याच्यामध्ये तेवढं काय येणार नाही मित्रांनो. बाकी लोक वगैरे दोन्ही गाडीचं सेम आहे मित्रांनो. याच्यामध्ये पण आपले LED इंडिकेटर्स वगैरे. बाकी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला DRS LED हेडलाईट सेटअप आणि इंडिकेटर्स आपल्याला हेडझोन सेटअपमध्ये दिले मित्रांनो. सेम टू सेम DRS LED हेडलाईट सेटअप आणि इंडिकेटर्स आपल्याला हेडझोन सेटअपमध्ये दिले मित्रांनो. ग्रिल वगैरे बघाल मित्रांनो, या मॉडेलचे बघाल तुम्ही एकदा समोरून या प्रकार आपले येऊन जाईल मित्रांनो. आणि या मॉडेलचे ग्रिल वगैरे बघा मित्रांनो सेम टू सेम आपले येऊन जाते मित्रांनो. बाकी टायर साईज वगैरे आपण बघायला गेलो जसं आपल्यापाशी बेस मॉडेल आहे डिझेलचं, तर यामध्ये MRF कंपनीचा टायर आहे मित्रांनो, ज्याचा टायर साईज 205 65 R16 इंचचा येऊन जाते मित्रांनो. आणि स्टेरिंग याच्यामध्ये या प्रकारचे आपले दिसून जातात मित्रांनो, बघू शकता मी प्रॉपरच. पण यामध्ये मित्रांनो तसं तुम्हाला नाही आहे. 50 रुपये तुमची एक्स्ट्रा चालेल, हिच्यात चालेल, म्हणजे फीचर्स वाढायला थोडे. कोणी सांगू शकणार नाही की हे अलॉविल नाही आहे म्हणून. कोणाला असं वाटेल अलॉविल्स हे, पण हे स्टेरिंग वगैरे आहेत मित्रांनो. टायर आपल्याला याच्यामध्ये सीटचा दिलेला मित्रांनो 205 65 R16 इंचचा टायर आहे मित्रांनो. गाडी वगैरे बघायला गेलं मित्रांनो दोन्ही एकदम खूप छान आहेत मित्रांनो. इंटिरियर वाईज दोन्ही गाड्या आपल्या सेम टू सेम जातात मित्रांनो. तर तुम्हाला इथे एकदा जे आपल्यापाशी पेट्रोलचं मित्रांनो थर्ड बेस मॉडेल त्याचं जरा इंटिरियर वगैरे दाखवूया मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं पॉवर विंडो कंट्रोल वगैरे हे आपल्याला दिलेत मित्रांनो. याला तुम्ही इलेक्ट्रिकली जे मिरर वगैरे याला कंट्रोल करू शकता. हे सगळे फीचर्स आपल्याला या मॉडेलमध्ये पण दिलेत मित्रांनो डिझेलमध्ये.
बाकी सीट कंट्रोल करा मित्रांनो आपल्या इथं खाली दिलेत मित्रांनो. या पॅनल समोरून करायचं असेल, ड्रायव्हर साईडला सीट ॲडजस्ट करायची असेल किंवा पूर्णपणे सीटला जर समोरून करायचं असेल तर मी तुम्हाला करू शकता मित्रांनो. बाकी डिझेल टँकला इथून ओपन करू शकता, बोनटला इथून ओपन पण करू शकतो मित्रांनो. बाकी मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण नाही का गाडीला स्टार्ट वगैरे तर या प्रकारे आपल्या गाडीमध्ये मीटर वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. आणि मीटरग्राफ दोन्ही गाडीमध्ये मित्रांनो आपले फुल डिजिटल मीटरग्राफ जाते मित्रांनो. मीटर वाईज आपल्याला काहीच पाहायचं काम नाही आहे. फीचर्सवर पण जास्त काय पाहायचं काम नाही मित्रांनो. बाकी इथं आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर सेम आपल्याला कियाचं लोगो वगैरे इथं साईडला दिलेला आपल्याला. बाकी या बाजूला आपल्याला मोड्स वगैरे दिले मित्रांनो, व्हॉइस कमांड वगैरे पण दिलेला आहे या बाजूला. बाकी या बाजूला आपल्याला क्रूज कंट्रोल वगैरे, एमआयडी कंट्रोल वगैरे यासारखे फीचर्स दिले मित्रांनो. बाकी हेडलाईट वगैरे आपल्या या बाजूला दिले, ज्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईट सेटअप वगैरे दिलेला मित्रांनो, जे की आपल्याला बेस मोडमध्ये पण दिलेला मित्रांनो. बाकी या बाजूला आपले वायपर सेटअप वगैरे जाईल मित्रांनो, पण यामध्ये तुम्हाला रिअर वायपरचे पण कंट्रोल वगैरे जातील मित्रांनो. बघू शकता चालू आहे पाठीमागे आहे का. हे आपले रिअर वापर त्यामध्ये येत नाही मित्रांनो, रिअर डिफॉगर पण येत नाही त्यामध्ये. बाकी रिवर्स कॅमेरा बघता मित्रांनो आपल्या या प्रकारे याच्यामध्ये येऊन जाते. प्रॉपर गाईडवर आपल्या याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो, जसे आपल्याला त्या मॉडलमध्ये येऊन जाते मित्रांनो. 3 टाईपची चार्जिंग करणे मित्रांनो. ग्लव बॉक्स वगैरे बघायला गेलं चांगल्याच्या सफिशियंट दिलेला आहे. नॉर्मल याच्यामध्ये आपल्या डेनेट मिरर वगैरे दिले मित्रांनो, सनग्लास होल्डर, 2 LED लाईट वगैरे आपल्याला दिले मित्रांनो. याच्यामध्ये तिकट होल्डर आपल्या इथं वरती दिले मित्रांनो आणि 2 कप होल्डर म्हणता येईल. इथं थोडंसं कप होल्डर अजून एक दिलेलं आपल्याला आणि तर दिलं आपल्या आंबरस वगैरे मित्रांनो. सेफ्टी वाईज बघायला गेलं तर दोन्ही गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला 6 एअरबॅग वगैरे आपल्याला मिळून जातील मित्रांनो. त्याबद्दल तुम्हाला ही डिसिंग कंट्रोल, टॅक्सिंग कंट्रोल आपल्या याबद्दल दिलं मित्रांनो. बाकी हे राहिल्यावर तुम्ही तुम्हाला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो जसे तुम्ही याच्यामध्ये 50,000 रुपये जास्त टाकसाल त्याच्यापेक्षा डायरेक्ट आपण बघायला गेलो आपल्या याच्यामध्ये रिअर डिफॉगर वगैरे येऊन जाते, आपल्याला रूफर्स वगैरे येऊन जातात मित्रांनो, रिअर वायपर वगैरे येऊन जाते, कनेक्टेड टेड वगैरे पण आपल्याला येऊन जाते मित्रांनो. पण या बाजूला आपल्याला कर्टन्स वगैरे पण आपल्याला येऊन जातात मित्रांनो. आणि हे जे कर्टन्स वगैरे ते कंपनी फिटेड आहे मित्रांनो, असं नाही की बुवा हे लावून दिलेले. बघू शकता तुम्ही. तुम्हाला असं आपल्या डिझेल गाडीमध्ये लावायचं असेल तुम्हाला तिचा पूर्ण गद्दाच चेंज करावा लागेल मित्रांनो. बाकी पाठीमागं स्पेस वगैरे बघसाल खूप छान आहे मित्रांनो. टाईप सी चार्जिंग पॉईंट इथं दिले आपल्याला, इथं दिलेलं आपल्या इथं वरती, खालती आपल्याला नाही दिलेलं. त्या मॉडेलमध्ये पण सेम टू सेम आहे मित्रांनो. बाकी याच्यामध्ये पण आपल्याला सनरूफ वगैरे काही येणार नाही मित्रांनो. बाकी 2 AC पण याच्यामध्ये दिले मित्रांनो. खाली लेगरूम वगैरे खूप छान दिलेला आहे. बाकी मित्रांनो इथं आंब्यास वगैरे पण तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता इथं. त्याच्याने 2 कम्फर्ट वगैरे पण आपल्याला येऊन जातील मित्रांनो. बाकी मित्रांनो दोन्ही गाडीचा जो रिअल लुक आहे ते आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. फक्त यामध्ये तुम्हाला प्राइस थोडी वाढवली की याच्यातून पूर्ण कनेक्टेड टेलर वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये पण आपल्याला LED इंडिकेटर्स वगैरे आपल्या येत नाही मित्रांनो, ह्याचे इंडिकेटर्स वगैरे येऊन जातात. बाकी ब्रेक लाईट वगैरे खाली येऊन जाते मित्रांनो. पण या मॉडेलमध्ये कसं आहे मित्रांनो, ब्रेक लाईट आपल्या खाली दिलेले आहेत, बाकी कनेक्टेड टेलर वगैरे आपल्या येणार नाही मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा येऊन जाईल, 4 पार्किंग सेन्सर वगैरे जातात मित्रांनो, जे की आपल्याला याच्यामध्ये पण मिळून जाईल मित्रांनो. फक्त यामध्ये आपल्याला अजून काय मिळणार अजून एक्स्ट्रा तर रिअर डिफॉगर आहे मित्रांनो. आणि याच्यातून आपल्या रिअर वायपर वगैरे पण वरती दिलेले मित्रांनो. बाकी यामध्ये तुम्हाला रिअर वायपर डिफॉगर हे काही मिळणार नाही मित्रांनो. बाकी हॅलम स्टॉपला मी शाफ्ट एंटिना वगैरे जाईल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला शाफ्ट एंटिना पण आहे, रूफर्स वगैरे पण येऊन जाईल मित्रांनो. रिव्हर्सला आपल्या याच्यामध्ये इथं दिली मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या खाली दिली मित्रांनो. दोन्ही बाजू टोचिंगची जागा वगैरे साईडला दिलेली आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा जर रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.